आपला लाडू छान मस्त स्वामी समर्थ महाराजांचा वेशभूषेमध्ये दिसतोय तुम्हाला। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। मस्त गरम गरम कांदे पोहे बनवले आणि एका बाजूला शेवग्याच्या शेंगा पण सोलत होते मी। शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची होती। सकाळचा नाश्ता झाला, त्यानंतर स्वयंपाक झाला आणि दुपारची वेळ झालेली होती। आज ना श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, तर त्यानिमित्त आज लाडूचं फोटोशूट करायचं होतं। तर लाडूचे मोठे पप्पा मस्त त्याच्यासाठी ना भगव्या रंगाचे लंगोट घेऊन आले, म्हणजे कपडा घेऊन आले ते, आणि ते ना बाळाला आहे ना आता लंगोट घालताय जसं महाराजांचं असतं तसं। तर त्यांचे प्रयत्न चालू होते आणि बाळ बघा आपला किती उड्या मारत होता लंगोट घालताना पण। लाडू झाले का नाही? माझ्या बाळाचे फोटो काढायचे ना ग। थोडं राहिलं, खूप सारे लाडू बनवायचे आज संध्याकाळपर्यंत। 15 किलो लाडू बनवायचे आज। आता एवढे हे किती झाले असतील आता? हे थोडेच झाले, 7-8 किलो झाले असतील। अजून एवढे अजून एवढे करायचे ना? होतील अजून 2-3 तासात होतील ते पण। अण्णा तुझ्या रूम मध्ये सेटअप तयार करायचा आहे। खराब नाही, टेरेस वर कसं पाऊस कधी पण येऊ शकतो ना। खूप आहे, उजेड खूप आहे। तुझ्या 3ऱ्या मजल्यावर नाही तिथे नाही, तुझ्या बेडरूम मध्ये नवीन ठिकाणी। हे नको, ते सेम नाही दिसणार आहे ना, आता भरपूर आहे। ए तुझं काय चाललंय? नुसतंच नाचत तू। ए त्याची सायकल कंटिन्यू चालू राहती। त्याला झोपूनच घाला ना। हा झोपून घ्या त्याला, झोपून घाला। हा झोपला का लगेच त्याला रडायला येतं। लहान मुलांचं अवघडच असतं, पण हे बघा आपल्या बाळाला लंगोट घालून झालेलं आहे फायनली, आणि ते खूप छान दिसत होतं त्याला। त्यानंतर मग आता त्याला मेकअप वगैरे करायचा आहे थोडासा, तर मी लाडू बनवत होते। लाडूची ऑर्डर आलेली होती एका ताईंची, तर खूप सारे बनवायचे होते, म्हणून मग मी आज भरपूर लाडू बनवले ड्रायफ्रूट। राहुल तू वरती आल्यानंतर खाली येणारच नाही का रे? इतकं छान भारी वातावरण वरती आल्यावर। आला का पिल्लू? हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। आणि आज आहे शुक्रवार, आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। तुम्हाला सर्वांना महाराजांच्या प्रकट दिनाच्या पण खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर कालपासून आमचं ठरलेलं होतं की आपल्या लाडूला आहे ना श्री स्वामी समर्थ महाराजांची वेशभूषा करायची। पूजा म्हणत होती की बाळाला आपण मस्त महाराजांचं रूप देऊ, त्याला तसं बनवू। तर तिची इच्छा होती म्हणून आम्ही वरती आलो, कारण वरती थोडंसं मोकळे आणि उजेड भरपूर आहे इथे। खाली घरामध्ये उजेड थोडासा कमी पडतो, म्हणून इथे आम्ही सेटअप बसवतोय। सर्व काही वरती आणलेलं आहे साहित्य, आणि मस्त छोटंसं वडाचं झाड मी बनवते। चला आता मी सर्व काही करते, तर बघा आजचा व्हिडिओ स्किप न करता। स्वामी समर्थ महाराज वडाच्या झाडाखाली बसलेले असतात ना, तर आम्हाला ते दाखवायचं होतं थोडंफार, म्हणून मग इथे आम्ही वडाच्या झाडासारखंच एक झाड आणलं। तर वेगळंच झाड आहे ते, त्याच्या फांद्या आहे ना अशा एकत्र जुळवल्या मी, आणि त्याचंच छोटंसं ट्री बनवायचं होतं, आणि त्याला पारंब्या असलीच लावणार आहोत आम्ही, कारण आमच्या घरासमोर भरपूर मोठं असं वडाचं झाड आहे। त्याच्या पारंब्या आहे ना पूर्ण अशा खाली टेकलेल्या आहे। तर थोड्याशा पारंब्या घेऊन आलो आम्ही, आणि त्या पारंब्या आता ह्या छोट्याशा ट्रीला लावायच्या आहे। तर आमचे थोडेफार प्रयत्न चालू होते एक मस्त छान असं वडाचं झाड बनवायचं। पूजा बोलली होती की आपण आर्टिफिशियल वडाचं झाड आणू, पण मी बोलली की नको, आपण घरच्या घरी थोडंसं असली दिसेल असंच बनवूया। म्हणून मग मी ट्राय करत होते काहीतरी, म्हटलं चला डोकं लावून आपण छान असं वडाचं झाड बनवू। तर ह्या पारंब्यांचं मी खोड बनवते आता, मध्ये टिपरी टाकली मी एक लाकडाची, आणि त्यालाच आता थोड्याफार पारंब्या लावून त्याचं खोड बनवते मजबूत। आणि लहान मुलांच्या आहे ना ह्याच खऱ्या आठवणी असतात, तर त्यांना मोठ्यापणी बघायला पण छान वाटेल, म्हणून आज आम्ही लाडूचं छान असं फोटोशूट करतोय। आदल्या दिवशी पण गुढीपाडव्याचं फोटोशूट केलं आम्ही। तर राहुल म्हणतो की माझं लहानपणी असं काहीच केलं नाही तुम्ही, म्हणून म्हटलं चला आपल्या लाडूच्या सर्व काही आपण इच्छा मस्त पूर्ण करू, मोठा झाला की तो स्वतःहून बघेल। तर इथं मी आता वडाचं झाड छान असं तयार करते,
आणि वरतीच आलो आम्ही राहुलच्या बेडरूममध्ये, कारण त्याचा बेडरूम मोठा पण आहे आणि जिप्सम लावल्यामुळे ना छान असा व्हाईट व्हाईट दिसतोय. तिथे थोडासा ब्राईट जास्त वाटतोय, म्हणजे उजेड जास्त वाटतोय. लाईटची इतकी काही गरज वाटली नाही. तर राहुल मामाच आता लाडूचं फोटोशूट करणार आहे. तर लाडू तर रेडी होता, मस्त खेळत होता, त्याची झोप वगैरे झालेली होती. लहान मुलं एरवी असं काही करायचं म्हटलं तर खूप रडतात, पण आपला लाडू खूप छान आहे, पोटातच सर्व काही शिकलेलं आहे. फोटोशूट वगैरे त्याला खूप आवडतं, पोज देणं वगैरे, हसणं त्याला पहिल्यापासूनच छान जमतं. कारण पूजाला आणि पूजाच्या मिस्टरांना दोघांना पण फोटो काढण्याचं भयंकर वेड आहे, म्हणून लाडू पण तसाच झाला आहे. तर आता इथे आम्ही ना पारंब्यांचंच खोडं बनवतोय. तर अशा प्रकारे थोडंसं दोरीने बनवून घेतलं, म्हणजे असं बांधून घेतलं. आणि हे बघा आपला लाडू बघा कसा बघतोय. तर चला आता लाडूचे पप्पा पण थोड्या वेळाने येणार आहे, ते पण थोडेसे मदत करणार आहे आम्हाला फोटोशूट कसं करायचं ते सांगायला. आणि इथे ना थोडंसं ग्रीन ग्रास टाकलेलं आहे खाली, आणि त्यावरती ना छोटे छोटे तक्के ठेवलेले गोल राऊंडमध्ये, लोड म्हणतो आम्ही त्याला. तर एक मोठा आमच्याकडे होता, त्याला आम्ही ना थोडासा लाल कपडा बांधून घेतला आणि मोठा एक तक्का बनवला. आणि छोटे छोटे ते गणपती बाप्पांचेच आहे, पूजाच्या घरून आणलेले होते. आणि हे बघा आपला लाडू बाळ कसा बघतोय, टकमक टकमक. तो पण विचार करत असेल यांचं काय चालू आहे. तर आमचं चालू होतं मस्त डेकोरेशन बनवायचं काम, आणि त्याचं चालू होतं मस्त बघायचं काम. तर फायनली आमचं इथे वडाचं झाड बनवून झालेलं होतं. तर खूप जास्त मोठं काही डेकोरेशन आम्ही बनवत नाही, तर छोटंसं झाड बनवलं आणि त्याला मस्त वडाच्या पारंब्या लावून दिल्या, असं असली दिसावं यासाठी. आणि आपला लाडूबाळ मस्त ते बघत होता आणि मस्त खेळत पण होता. पूजाने ना काहीतरी एक पॅकेट आणलेलं होतं खाण्याचं, तर ते खायचा प्रयत्न करत होता बघा तो, आणि मस्त खेळत होता. तर बराच वेळ तो ग्रीन ग्रास सुरू होता. नंतर आम्ही त्याला मग उचलून घेतलं आणि त्याखाली कपडा अंथरला, ड्रायशीट अंथरला, आणि मग नंतर त्यावरच ठेवलं त्याला. तर हे बघा कसा टुकूमुकू बघतोय. तर हे बघा तुम्ही बघितलंच आपला लाडू बाळ किती छान मस्त पोज देत होता, किती सुंदर क्यूट दिसत होता. पण त्याच्या पायाची सायकल मात्र सारखी चालू असायची, म्हणून आम्ही त्याचे पाय ना व्यवस्थित धरून ठेवायचो. तर अशा प्रकारे त्याचं 1-1.5 तासामध्ये फोटोशूट झालं आणि इतका क्यूट दिसत होता ना, खरंच त्याला नजर लागली असेल. तर आम्ही त्याची दृष्ट पण काढली आणि बघा आता पप्पांकडे गेला आहे, आता मस्त पप्पांजवळ खेळत होता. आणि राहुल दादांनी छान मस्त त्याचे फोटो वगैरे काढले, रील बनवले आम्ही. तुम्ही सर्वांनी ती रील पण बघितली, मी यूट्यूबला टाकलेली आहे. ज्यांनी बघितली नसेल त्यांनी नक्की बघा. आणि खूप सुंदर असं आपल्या लाडूचं फोटोशूट आपण केलं इथे अशा प्रकारे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. लाडूला पण खूप छान वाटत होतं हे सर्व काही एन्जॉय करताना, खूप मस्त दिसत होता तो.
आणि त्याची सर्वात छान पोज म्हणजे ही अगदी लहान रूपी स्वामी समर्थ महाराजांच्या वेशभूषेमध्ये दिसतोय तो. बऱ्याच त्यांच्या कमेंट पण आल्या आणि पोज बघा ना तशीच दिलेली आहे, जसे महाराज टेका लावून बसतात ना लोडला, अगदी तसाच तो बसलेला होता. तर खूप छान छान आम्ही त्याचे मग व्हिडिओ फोटो वगैरे काढले आणि तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ. आता मस्त त्याचं सर्व काही फोटो काढून झालेलं होतं आणि त्याच्या पप्पांकडे होता तो. हे बघ लाडू, ऐ लाडू, ओय इकडे बघ. हे बघ पप्पा. हे बघा आज आपलं बाळ छान मस्त श्री स्वामी समर्थ महाराज दिसताय ना. किती भारी आम्ही आज फोटोशूट केलंय लाडूचं, है ना पिल्लू. हे बघा किती छान मस्त फोटोशूट झालं आमच्या लाडूचं. कसं दिसतोय आमचं बाळ. मामा व्हिडिओ काढतोय. चला लाडूचं आहे ना फोटोशूट झालंय. आता इथे यांचं दोघांचं फोटोशूट चालू आहे. मस्त आज आम्ही थोडंसं शूट केलंय, रील येईल तुम्हाला तेव्हा नक्की बघा. चला आता लाडू करायचे, मी चालले खाली. आपल्या लाडूचं झालं पण खालचे लाडू अजून भरपूर करायचे बाकी आहे. निघतो आता आम्ही खाली. काय चालू आहे, काय चालू आहे. तुला मम्माने झोपायला सांगितलं ना. झोपून घ्या, झोपू कल आता. हो हो काय असे तोंडात बोट नाही घालायचे सोना. मम्माने दूध दिलं ना, दिलं ना दूध, पिलं ना तू. बघा किती नखरे करतोय, बघा बघा किती नखरे करतो आपला लाडू. भामटा भामट बाळे भामट. हां झोपून घ्या, झोपा कर सोनू. 6 वाजले. खाली आल्यानंतर आहे ना परत लाडू बनवले आणि हे बघा मोठं घमेलं भरून एवढे लाडू केले आज आम्ही ड्रायफ्रूटचे. आणि एका ताईंची ऑर्डर होती आम्हाला, त्यांना एकदम असे 15 किलो लाडू पाहिजे होते, हे ड्रायफ्रूट लाडू. तर त्यांना आम्ही आधी 1 किलो सॅम्पल दिला होता, त्यांना खूप आवडले म्हणून त्यांनी मोठी ऑर्डर आम्हाला दिली. तर आज फायनली त्यांची ऑर्डर सर्व काही कंप्लीट झाली आहे. आता हे राहुल पॅकिंग करेल डब्यांमध्ये आणि त्यांना पाठवून देईल मुंबईला. तर मुंबईला राहतात त्या ताई, तर त्यांना द्यायची ही ऑर्डर. रात्रीचं आमचं सर्वांचं जेवण झालं आणि झोपण्याची वेळ होती. अंथरूण वगैरे टाकलेलं होतं हॉलमध्येच आणि पूजाला टरबूज खायचं होतं. तर तिने जेवणानंतर टरबूज कापायला लावलं राहुल दादाला. तर राहुल दादा मस्त टरबूज कापतोय आणि टरबूज जास्त काही लाल दिसत नाही आहे, थोडंसं असं फिकट दिसतंय, पण खायला अगदी गोड लागलं ते. उन्हाळ्यामध्ये आपण टरबूज, खरबूज, काकडी खालीच पाहिजे म्हणजे शरीरातली पाण्याची पातळी वाढते. चला या सर्वांनी मस्त टरबूज खायला. इतकं लाल नाही दिसत आहे. मम्मी चल ना, उठ ना मम्मी, उठ ग. मम्मीला दे रे, मम्मीला उठव. ओ सुवर्णाताई उठा, सुवर्णाताई उठा, टरबूज खा. दे ना कृष्ण. ए याच्यात दे का मम्मीला. हे सगळ्या याच्यावर नका टाकू बघा तुम्हाला. हा मला नाही आवडत, मला बिना मिठाचंच आवडतं. मला पण दे मम्मीला. असं का छोटे छोटे तुकडे कर ना. चाकू देऊ का आणून. लाल नाही ग. मी झोपलेलीच होती. या दोघांचं चालू होतं टरबूज कापण्याचं काम आणि मला पण झोपेतून उठून टरबूज खायला दिलं. तर दोघांना पण बिना मिठाचं टरबूज खायला आवडतं. मला पण मीठ टाकून नाही आवडत, पण मिस्टरांना आहे ना टरबूजवरती असं मीठ टाकून खायला खूप आवडतं.
बरेच जण मीठ टाकूनच खातात. तर रात्रीचे जवळपास घड्याळमध्ये 11 वाजत आलेले होते आणि रात्रीच्या वेळेला टरबूज खायचं काम चालू होतं. तर चला आता आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू आपण. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. हे बघा आपला लाडूबाळ किती छान मस्त झोपलेला आहे आणि राहुल मामा पण तिथे झोपलेला आहे.